कारण राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार गेली काही वर्ष 5 ठिकाणी राबवण्यात येणारी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला, त्यामुळे संस्था चालकांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। राज्यात आता 11वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार असल्याची माहिती मिळते। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होणार असल्याचं कळतंय। शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। MMR पुणे, अमरावती, नागपूर, नाशिकमध्ये ही प्रक्रिया सुरू होती। आता राज्यभर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राबणार आहे। आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण अतिशय मोठा धक्का सर्वसामान्यांना बसलाय। असं मी का म्हणतेय, कारण सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत। 1 मार्च पासून व्यावसायिक गॅस सिलेंडर महागताय। गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 6 रुपयांची वाढ तब्बल झालेली आहे। होळी आणि ईद पूर्वी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत आपण बघतोय अचानक आता गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये ही मोठी वाढ झाली आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 6 रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि यानंतर राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। सार्वजनिक रस्ता असताना त्यावर मालकी हक्क दाखवण्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापाडा या ठिकाणी घडलेला आहे। घरासमोर या रस्त्यावरती मालकी हक्क दाखवत चक्क रस्त्यावरती तार कंपाऊंड टाकण्यात आलं। यामध्ये कुटुंबियांचा रस्ताच बंद केल्याचा प्रकार गावात घडलाय। नंदुरबारच्या पुसदमध्ये अचानक बोरवेलमधून पाण्याचे फवारे उडाले। शेतीच्या सिंचनासाठी विनायक पाटील यांनी 800 फूट खोल बोरवेल खोदले आहे। दिवसातून 2 ते 3दा मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान भूगर्भ विभागाकडून तपासणीची मागणी सुद्धा या संदर्भात केली जाते आहे। चंद्रपूर या ठिकाणी वरिष्ठांकडून मुख्य बस स्थानकाच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे। या परिसरात पोलीस चौकी नेहमी बंद असून सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंगसाठी एकही कर्मचारी दिसत नाही आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आहे। इचलकरंजीमध्ये अनेक फाळकूट दादा वेगवेगळे रील्स करून समाजात दहशत निर्माण करतायत। जर्मनी गँगसोबत असणाऱ्या रुपेश नरवडेने दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ प्रसारित केले। ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। भामटाने यावेळेस सोशल मीडियावर माफीनामा देत पुन्हा असे प्रकार करणार नाही अशी ग्वाही दिली। कल्याणमधील गांधारी परिसरात वृंदावन रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली। रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकल्यानं ही कारवाई झाली आहे। यापुढे कचरा रस्त्यावर टाकल्यास कठोर कारवाई करू असा इशारा केडीएमसीने दिला आहे। एका वेबसाईटवरून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक झाली आहे। या फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे पोलिसांनी अहमदाबाद आणि मीरा भाईंदरमधून 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। देवरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतात अफूची अंमली पदार्थांची लागवड करून शेती करण्यात आली। पोलिसांनी 218 अफूची झाडं जप्त करत 3 लाखांचा माल जप्त केला। तर कांद्याच्या शेतात अफूची लागवड करण्यात आली आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे धाड टाकून एकाला बेड्या ठोकण्यात आल्या। नंदुरबारमधल्या शहादामध्ये एका मोबाईल दुकानावर मध्यरात्री आता चोरट्यांनी डल्ला मारलाय। यावेळेस त्यांनी तब्बल 2,05,000 रुपयांचे मोबाईल लंपास केले। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे।
धुळ्यामध्ये आपण पाहतोय मुंबई आग्रा महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडून सोडलेल्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी आणि चाकू जप्त झालाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी शस्त्राचा धाक दाखवत चोरट्यांनी वाहनधारकांची लूट केली आहे। जालन्यात गोवंश चोरणाऱ्या 2 सराईत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। यावेळेस 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत जनावर चोरीचे 22 गुन्हे उघडकीस आले आहेत। पारनेरच्या वरबाड शिवारात ऊसाच्या पिकामध्ये बिबट्याची पिल्लं आढळलेली आहे आणि यावेळेस बिबट्याची पिल्लं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली असल्याचं देखील बघायला मिळतंय। एकंदरीत आपण बघतोय बिबट्यांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वर्ध्यात खवल्या मांजरांच्या खरेदी विक्रीची डीलिंग 2 कोटींमध्ये निश्चित झाली। मात्र वन विभागाचं पथक आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने सदरची डीलिंग उधळून लावण्यात आली। कॉटन मिल मॉलच्या परिसरातून कारसहित 6 तस्करांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून खवल्या मांजर जप्त करत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने अंगाची लाहीलाही होतीये। त्यातच आता हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। राज्यासह देशभरात मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर मार्च पासून राज्यासह देशात तीव्र उन्हाचा चटका वाढणार असल्याचं कळतंय। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज आहे। मार्च पासून राज्यात 2 ते 3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं देखील सध्या तरी कळतंय। उन्हाळ्यात एल निनो स्थिती तटस्थ आहे। मार्चमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे। सध्या आपण पाहतोय फेब्रुवारी महिना खरं तर आता संपलेला आहे। फेब्रुवारीमध्येच उन्हाचा कडाका वाढलेला होता। आता मार्च ते मे मध्ये हा कडाका आणखी वाढणार आहे। त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या। पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। पालिका निवडणुकी पावसाळ्यापूर्वी आता होणार असल्याची सध्या चर्चा रंगांना दिसतेय। 4 मार्चच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊ शकतात। मात्र 4 मार्चला होणारी सुनावणी पुढे ढकलली तर थेट ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत। मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांबाबत जो ठराव करण्यात आला होता तो आता प्रशासनाकडून रद्द करण्यात आला। मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार नाही, हा ठराव 22 फेब्रुवारी रोजी ग्रामसभेमध्ये करण्यात आला। मध्य रेल्वे मार्गावर 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेतला जाईल। या ब्लॉकमुळे 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। पुणे मेट्रोने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिली। 20 रुपयांमध्ये वन पुणे कार्ड देत आहेत। ही ऑफर 1 ते 8 मार्च दरम्यान सर्व महिलांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मिळेल। या कार्डची किंमत 118 रुपये आहे। ती केवळ 20 रुपयांमध्ये महिलांना उपलब्ध असणार आहे। पवईमधील वेंचुरीमध्ये जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती आढळली आहे। त्यामुळे आता घाटकोपरमधील पाणी पुरवठा पूर्णतः बंद झालाय। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला 15 तासांचा कालावधी अपेक्षित आहे। त्यामुळे एन आणि एल या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 1 मार्च पर्यंत बंद असेल। रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद असेल। 3 मार्च व 7 मार्च दरम्यान ही सेवा बंद असेल। यावेळेस रोपवेच्या यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे। ही माहिती रोपवे प्रशासनानं दिली आहे।
आरटीच्या प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटी प्रवेशासाठी तब्बल 62,404 जागा रिक्त आहे. 10 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याशिवाय 1 मार्चपासून आरटीएच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये सुरू केली जाणार आहे. राज्यात आता मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटते. 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. त्यामुळे या शाळा बंद करायच्या की त्यांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकार विचार करतंय. शिक्षक भरती होत नसल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र टांगणीला लागलंय. पुणे शहरातल्या एका नामांकित शाळेत शिक्षकांनी फक्त विज्ञान, गणित आणि मराठी विषयांचे गुण भरले. उर्वरित विषयांचे गुण भरण्यास संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका शाळेचा नकार देत आहे. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले. गुण ऑनलाईन न भरल्यास विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र आणि परीक्षेवरती याचा परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं जुन्नरच्या खोडद या गावामध्ये जीएमआरटी प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन भरलं. प्रदर्शनासोबत खोडदमध्ये रेडिओ दुर्बीण प्रकल्प पाहण्याची संधी उपलब्ध असल्यानं विज्ञानप्रेमींनी समाधान व्यक्त केलं. कोण नामदेव ढसाळ म्हणत चल हल्लाबोल सिनेमाच्या रिलीजला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर जितेंद्र आव्हाडांनी ताशेरे ओढले. ढसाळ माहिती नसतील तर सेन्सॉर बोर्डावर राहू नका हा हल्लाबोल आव्हाडांनी यावेळेस केलाय. सोलापुरात कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पॅन्थर संघटना आक्रमक झाली. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा ही मागणी युवा पॅन्थर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. बद्रीनाथच्या चमोलीमध्ये मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळला. या दुर्घटनेत 41 कामगार बर्फाखाली अडकले आणि ही माहिती सध्या तरी मिळते आहे. 16 कामगारांना वाचवण्यात यश आलं. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र वातावरण खराब असल्यानं हेलिकॉप्टर उडवण्यात अडचणी येत आहे. हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होतीये. सखल भागात पाऊस पडतोय. संपूर्ण लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये याशिवाय चंबा आणि किन्नौर जिल्ह्यातील पांगी भरमौरमध्ये मुसळधार बर्फवृष्टी होतीये. रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत. आज सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी होतीये. मैदानी भागात पाऊस पडतोय. त्यामुळे तापमानात घट होऊन थंडी आणखी वाढली आहे. कियारा अडवाणीने एक गुड न्यूज दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थ लवकरच आई बाबा होणार आहे. कियारा सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली. नवी मुंबईमध्ये शाळेतील सहलींदरम्यान मुलाचा मृत्यू झाला. पालिका प्रशासनानं इमॅजिका पार्कमध्ये सहली रद्द केल्या. जवळजवळ 6,200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेनंतर पालिका प्रशासनाला आता जाग आली आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जीवनावर आधारित गायतोंडे बिटवीन टू मिरर्स या व्यापक अशा ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ पत्रकार सतीश नाईक यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. याशिवाय पद्मभूषण डॉक्टर नंदू लाड यांच्या हस्ते प्रकाशन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळालंय. या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. केवळ कमी बोलण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप झालेले आहेत. तर खोटी कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याच्या आरोपात कोर्टानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी विरोधकांची होती. मात्र विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
एकंदरीत आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर कुठलीच विशेष अशी कारवाई झालेली नाही आहे. आणि यानंतर बातमी मोठी आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी तुफान खडाजंगी झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि असं करत असताना हे युद्ध चुकीच्या दिशेने जात असल्याचं म्हटलं. युक्रेनने रशियासोबत युद्धविराम घोषित करण्याची तडजोड करायला हवी या स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं. मात्र झेलेन्स्की यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. युद्धविरामाच्या प्रस्तावाचा तीव्र रशियासोबत कुठलीच तडजोड करणार नाही असं स्पष्ट केलं. With us, you start having cards. But right now, you don't. Yeah, you're playing cards. You're playing cards. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली असल्याचं बघायला मिळतंय आणि या दरम्यान तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय असं यावेळेस सांगण्यात आलंय. मात्र झेलेन्स्की आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय. युक्रेनने रशियासोबत तडजोड करावी असं ट्रम्पचं म्हणणं आहे. We're going to feel very good. We're going to feel very good and very strong. You will feel influence. You're right now not in a very good position. You've allowed yourself to be in a very bad position, and he happens to be right about it. From the very beginning of the war, you're not in a good position. You don't have the cards right now. With us, you start having cards. But right now, you don't. Yeah, you're playing cards. You're playing cards. You're gambling with the lives of millions of people. You're gambling with World War III. You're gambling with World War III. And what you're doing is very disrespectful to the country, this country. It's back to you. Far more than a lot of people said they should have. तर आपण यावेळेस बघितलं ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला आणि कशा प्रकारे ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यातल्या राजकारणात काय घडतंय तेही बघणं महत्त्वाचं. घेऊयात आढावा News.20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्ष नेतेपदावर शिक्कामोर्तब झालं. यामध्ये भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर आहे, तर आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचं देखील नाव चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या खासदारांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टातच चालवला जाणार आहे. हा खटला बीड कोर्टामध्ये चालवावा अशी विनंती एसआयटीने कोर्टाला केली. मात्र बीड कोर्टात खटला चालवण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्या हे निर्देश एसआयटीला देण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली ही चांगली गोष्ट आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं. परंतु सहआरोपी झाले पाहिजे, अंडर ट्रायल केस चालायला हवी ही मागणी जरांगेंनी केली आहे. सहआरोपींच्या प्रॉपर्टी सील करायला हव्या असंही त्यांनी म्हटलं. आजारपणानंतर मंत्री धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह झाले. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत ते सहभागी होते. धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन माध्यमांद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतला. आजारपणानंतर मंत्री धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह झाले. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत ते सहभागी होते. धनंजय मुंडे यांनी आता ऑनलाईन माध्यमांद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतलाय. जसं की आपल्याला माहिती आहे, ज्याचा जन्म होतो त्याचा शेवट होतो, कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मात्र मृत्यू कधी, कसा, केव्हा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. आता हेच सांगणारं एक तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा एक कंपनी करते. या कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकणार आहे. नेमकं कसं आहे हे तंत्रज्ञान पाहूयात हा रिपोर्ट. कधी होणार तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख. एकटेच सांगणार तुमचा शेवटचा दिवस. लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. मात्र आता ही गोष्ट जुनी झाली आहे. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्या. होय, हे अगदी खरं आहे. मृत्यूची तारीख सांगणारा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीचं नाव एलिसियम हेल्थ असं आहे.
बायोलॉजिकल टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता हे कळू शकेल असं या कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीनं नेमका काय दावा केलाय पाहूया. मृत्यूची तारीख जाणून घेण्यासाठी माणसांवर बायोलॉजिकल टेस्ट केली जाते. यात त्या व्यक्तीच्या लाळेचं सॅम्पल घेतलं जातं. लाळेच्या सॅम्पलची DNA चाचणी केली जाते. या DNA टेस्टमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मिथिलेशन पॅटर्नची तपासणी केली जाते. या चाचणीतून जो निकाल समोर येतो त्याला एपिजेनेटिक घड्याळ असं मानलं जातं. एपिजेनेटिक घड्याळ याचाच अर्थ त्या व्यक्तीकडे जगण्यासाठी आता किती अवधी उरलाय. एलिसियम हेल्थ नावाच्या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय. या टेस्टसाठी जवळपास 44,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की मृत्यूची तारीख जाणून घेऊन काय करणार. अनेक जण आपल्या कुटुंबाला वेळ देतील, तर काही जण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करतील. त्यामुळे तुम्हीही 44,000 रुपयात तुमच्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकता. अर्थात कंपनी मार्फत प्रत्यक्ष ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसंच असं तंत्रज्ञान खरंच विकसित झालंय का याबाबतही तज्ज्ञांकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान केवळ कागदावरच आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.